नमस्कार मित्रांनो, फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। रितेश देशमुख हे एक लोकप्रिय भारतीय अभिनेते आहेत, तसेच ते चित्रपट निर्माता आणि टीव्ही होस्ट आहेत। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे ते सुपुत्र आहेत। राजकारणात न जाता त्यांनी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटामध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने व विनोदाने लाखो प्रेक्षकांची मन जिंकली आहेत। रितेश याने बॉलिवूडमधून कला क्षेत्रात पदार्पण केले। तुझे मेरी कसम या चित्रपटातून त्याने जेनेलिया डिसूजा हिच्या प्रेमात पडले। तसेच त्यांनी मस्ती, क्या कल है हम, धमाल आणि हाऊसफुल यासारख्या कॉमेडी चित्रपटामध्ये त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात। तसेच त्यांनी एक विलन या चित्रपटात त्यांच्या नकारात्मक भूमिकेचे खूप कौतुक झाले, परंतु रितेश देशमुख यांचा मृत्यू झाला आहे। तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती। एक विलन या चित्रपटात रितेश देशमुख याने राकेश महाडकर या खलनायकाची भूमिका साकारली आहे। शेवटी या पात्राचा मृत्यू होतो। तर मित्रांनो, रितेश देशमुख यांचा खऱ्या आयुष्यात नसून या चित्रपटात मृत्यू होतो। तर तुम्हाला रितेश देशमुख आवडतात का? कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।